आपल्या सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे भजे. आणि काय होतं, बऱ्याच वेळा आपण सकाळचा चहा, दुपारचा चहा, कॉफी असेल तर त्याबरोबर गरमागरम भजे तर सगळ्यांनाच आवडतात. मग भले पावसाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, हिवाळा असू द्या, कोणताही ऋतू असले तर भजे खायचा मात्र कंटाळा येत नाही. तर आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये मस्तपैकी बटाटा भजे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे भजे तुम्ही सणावारालाही करू शकता, असेही खायला करू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये करून देऊ शकता. तर चला बटाटा भजे कसे करायचे ते पाहूया. बटाटा भजी करण्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. तर तुम्ही 2 बटाटे जरी घेतले तरी भरपूर भजे होतात. हे मी छिलून आणि स्वच्छ पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत. बटाटे आपल्याला पाण्यातच घालून ठेवायचे, म्हणजे जर उघडे ठेवले तर त्याचा लालसर रंग होतो. आता याच पाण्यामध्ये आपण स्लायसरने याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत. साधारण एवढ्या जाडीचे आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे स्लायसर नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा सावकाश असे याचे पातळ काप असे करून घेऊ शकता. हे स्लाइस मी 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्यात आपल्याला 5-10 मिनिटं असेच राहू द्यायचे. असं पाण्यात ठेवल्यामुळे हे स्लाइस कडक राहतात आणि आपले भजे लवकर नरम पडत नाहीत. साधारण एक मोठ्या बटाट्यासाठी मी नेहमी जी ही भाजीची वाटी दाखवते एवढं गच्च भरून आपल्याला बेसन पीठ लागतं. साधारण एक बटाट्यासाठी ही 1 वाटी बेसन पीठ आपल्याला लागतं. हे ढोबळ मानाने माप तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1 वाटी मी साधारण हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे घरचं बेसन पीठ असेल तर घरचं बेसन पीठ वापरा, पण हिरा बेसन पीठने भजे तुम्हाला बाहेर जे रेडीमेड गाडीवर मिळतात ना तसे तयार होतात, म्हणून मी हिरा बेसनच वापरते. तुमच्याकडे जर आता तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ घ्या किंवा कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर घ्या. तुम्ही या दोन्हीपैकी काहीही वापरू शकता. गरजेप्रमाणे जर तुम्हाला बेसन पीठ कमी पडलं तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ अजून घेऊ शकता. तर आज मी इथे 3 चमचे पोह्याचे मोठे तांदळाचं पीठ घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता. आणि जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे, कॉर्नफ्लॉवर नाही आहे आणि फक्त जर तुम्ही हे बेसन पीठ घेतलं, चांगलं मऊ मऊ बेसन पीठ असतं ते घेतलं तर तुमचे भजे अगदी गरम असताना खाल्ले तर ते कुरकुरीतच लागतात. या बेसन पीठसोबत साधारण पाव वाटीच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, जास्त तांदळाच्या पिठाचा वापर करायचा नाही आहे. आता इथे मी अर्धा चमचा ओवा घेत आहे आणि तो हातावर असा चुरडून यामध्ये घेत आहे. ओव्याने एकदम छान स्वाद येतो आणि आपलं पोटही छान सुरक्षित राहतं. ओवा चुरडून घेतल्याने त्याचा तर लगेच सुवासच सुटलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला पाव चमचा हळद घ्यायची आहे. पाव चमचा मी काश्मीरी मिरची पावडर आहे ती घेणार आहे. तुमच्याकडे साधी मिरची पावडर असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता. अर्धा चमचा मी धने पावडर घेतलेले आहे. आता मी थोडेसे चिली फ्लेक्स घेणार आहे. चिली फ्लेक्स म्हणजे काय, आता माझ्याकडे बेडगी मिरची सुकलेली होती ती मी मस्तपैकी हातावर चुरळून घेतली किंवा तुम्ही मिक्सरवर पण बारीक करू शकता, म्हणजे आपले चिली फ्लेक्स तयार झाले. पदार्थ डोळ्याला चांगला दिसायला असला म्हणजे तो पटकन तोंडात टाकावासा वाटतो. तर ह्या चिली फ्लेक्सने तुम्हाला स्वाद पण येतो आणि दिसायला पण छान दिसतात भजे. अगदी थोडेसे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. एकच हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळं सगळ्या भाज्यांकडे तिखटपणा सारखा लागतो. तर ही तिखट आहे मिरची, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. चवीनुसार मी अर्धा ते पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे. आपल्याला अगदी थोडी कोथिंबीर चवीसाठी भज्यामध्ये घ्यायची आहे, जास्त प्रमाणात कोथिंबीर घ्यायची नाही आहे. काय असतात हे पदार्थ ओले असतात आणि मग भजे आपले कुरकुरीत होण्याऐवजी लूज पडतात, म्हणून अगदी थोडीशी मी चवीला कोथिंबीर घेणार आहे. कोथिंबीर मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाही आहे आणि सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, थोडं थोडंच पाणी टाकून घोळ करायचा आहे. आपल्याला हा घोळ फार पातळ पण बनवायचा नाही की तो बटाट्याच्या स्लाइसवर थांबलाच नाही पाहिजे. तुमचा घोळ जर घट्ट झाला तर थोडं पाणी टाकायचं आहे आणि पातळ झाला तर 1 चमचाभर बेसन पीठ त्याच्यामध्ये परत ॲड करायचं आहे. विशेष असं काही स्वादामध्ये फरक पडत नाही. बेसन पीठ मला थोडं कमी वाटलं म्हणून मी एक साधारण 1.5 ते 2 चमचे बेसन पीठ यामध्ये अजून घेतलेलं आहे. साधारण एवढं पातळ आपल्याला बेसनचा घोळ हवा आहे. आता ह्या घोळची आपण यावेळेस टेस्ट करून पाहिजे, म्हणजे मीठ मिरची काही कमी जास्त असेल तर ते आपल्याला ॲडजस्ट करता येतं. बेसन पीठ भज्यासाठी घेताना चाळूनच घ्यायचं आहे, म्हणजे भज्यांचा घोळ करताना त्याच्या गाठी मोडायचा जास्त त्रास होत नाही. घोळची चव घेऊन पाहिलेली आहे. मीठ मिरची अगदी सगळा स्वाद छान आहे. आता आपण इकडे हे जे स्लाइस पाण्यात घालून ठेवलेले होते हे चांगलं याचं असं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि हे सुती कपड्यावर आपल्याला एक 10-15 मिनटं याचं पाणी सुकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फॅन खाली ठेवून सुद्धा हे पाणी सुकून घेऊ शकता किंवा वरून दुसरा कॉटनचा कपडा पण लावून हे पाणी सुकून घेऊ शकता. पाणी सुकून घेणं फार गरजेचं आहे.
वरून असा सुती कपडा या स्लाईसवर हलक्या हाताने दाबून घेतला म्हणजे आपले स्लाईस लवकर कोरडे होतात आणि आपलं काम पटकन होतं. लगेच दुसऱ्या सुती वाळलेल्या कपड्यावर हे स्लाईस मी घेतलेले आहेत आणि 10 मिनटं हे फॅन खाली सुकून घेतलेले आहेत. आता हे कोरडे झालेले आहेत. इकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्या तेलाला चांगला ताव आलेला आहे. असं झाऱ्याने व्यवस्थित हलवून घेतलं म्हणजे ते सगळीकडं सारखा ताव बसतो. आणि हे गरम कडकडीत झालेलं पोह्याचे 3 चमचे तेल मी आपण जो बेसनचा घोळ बनवलेला आहे त्यामध्ये घेतलेला आहे. शूट करायचं दाखवायचं राहून गेलेलं आहे. बटाट्याचा स्लाईस असा बेसनच्या घोळमध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं ते बेसन काढून घ्यायचं आणि आल्हाद आपल्याला हा स्लाईस कढईमध्ये सोडायचा आहे. तेलाला आपला चांगला ताव आलेला आहे. जर ताव आलेला नसेल तर थोडासा तेलाला ताव येऊ द्यायचा आणि जर तेलाला जास्त ताव आला असेल तर 1 मिनिट आपण गॅस बंद करायचा आणि 1 मिनिटांनी परत गॅस चालू करून भजे तळायचे. तळलेले भजे काढण्यासाठी मी येथे ऑडी कंपनीचा युनिरॅपचा पेपर घेतलेला आहे. हा पेपर पर्यावरणपूरक आहे आणि याचे सहज विघटन होते आणि आपण जी कोणती वस्तू तळलेली या पेपरवर काढली तर आपलं भांडे तेलकट होत नाही आणि अतिरिक्तचं तेल या पेपरवरती निथळून येतं. हा पेपर जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर या पेपरची खरेदी करण्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देत आहे. आपला हा बटाट्याचा भजा तळून झालेला आहे आणि हा फुगून वरती आलेला आहे. पण मला या घोळमध्ये थोडंसं घट्टपणा वाटतो म्हणून मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून हा घोळ थोडा पातळ करून घेणार आहे. एक स्लाईस मी घोळमध्ये बुडवून घेत आहे आणि हे भांडं कढईच्या जवळ घेऊन आपल्याला कढईमध्ये सावकाश हे स्लाईस सोडायचे आहेत. आता तुम्ही हे आपल्याला घोळ पातळ झाला आहे का घट्ट झालं आहे का हे कला कौशल्याचं काम आहे आणि अनुभवाचं काम आहे. जसं तुम्हाला कळेल तसं आता कमी गॅस हवा आहे का मोठा हवा आहे का त्याप्रमाणे आपल्याला कमी जास्त गॅस करून घ्यायचा. हेच तर खरं मेन माझं शिकवण्याचं तुम्हाला काम आहे. भजे तळून वर आले की आपल्याला हलक्या हाताने ते उलटे करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहेत. गरजेनुसार कमी जास्त गॅस केला आणि सारखे उलटे पालटे करत हे भजे तळले तर आपला बटाटा आतमध्ये कच्चा राहत नाही आणि अगदी तुम्ही खूप बारीक गॅसवर हे भजे तळायला गेला तर ते भजे खूप तेल पितात आणि आपले भजे तेलकट होतात. मग मीडियम ते कमी जास्त गॅस करूनच हे भजे तळायचे आहेत. तेलातले बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत म्हणजे आपले भजे तळून झालेले आहेत. आणि तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा झाऱ्या असेल तर अशा झाऱ्यानेच हे भजे काढा म्हणजे काय होतं अतिरिक्तचं तेल पटकन खाली पडून जातं आणि आपल्या भज्यांना जास्त तेल येत नाही. ज्यांना हिरवी मिरची किंवा लाल मिरची चालत नाही त्यांच्यासाठी तुम्ही जर बेसनचा घोळ केला आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि ओवा घातला आणि त्याच्यामध्ये बटाट्याचे स्लाईस बुडून भजे केले तर ते सुद्धा चवीला अतिशय सुंदर होतात. तसेही भजे तुम्ही नक्की करून पहा आणि मला त्याचे रिप्लाय द्या. आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये आपले हे एवढे भजे तयार झालेले आहेत. हे 2 ते 3 व्यक्तींसाठी पुरे होतात. भजे म्हटलं की त्याच्यासोबत आपल्याला तर मिरची हवीच खायला तर मी ही मिरचीला लांब लांब काप देऊन त्याचे 2-2 तुकडे करून घेतलेत. तुम्ही 2 करा 3 करा आणि हे तळून घ्यायचे आहेत. तर आपल्याला तुकडे का करायचे तर ज्याला जशी लागेल तेवढे ते मिरची ते घेऊन खाऊ शकतात आणि आपली मिरची वायाला जात नाही आणि भज्यांना चव तर किती छान येते. मिरची तळताना काळजीपूर्वक ती तळून घ्यायची आहे. एखाद्या वेळेस ते उडून अंगावर उडू शकते तेल उडू शकतं आणि असे झाऱ्याने खालीवर करत आपल्याला ही मिरची तळून घ्यायची आहे. मिरची तळून झाल्यावर ती वरून थोडंसं मीठ मिरच्यांवर भुरकवायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे त्या मिरच्या खायला अतिशय छान लागतात. आपले मस्तपैकी बटाटा भजे तयार झालेले आहेत आणि त्यासोबत तळलेली मिरची पण आहे. मला तर मोह पण आवडेना मुलं तर टपून बसलेत केव्हा खायला मिळतील. तर ही रेसिपी तुम्ही अवश्य बनवायची आहे. भजे अतिशय गरमागरम छान लागतात. तुम्ही ही रेसिपी बनवायची आहे मित्रमैत्रिणींना शेअर करायची ग्रुपवर शेअर करायची आहे. माझ्या रेसिपीला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे. प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन बटन नक्की दाबायचं म्हणजे नवीन येणारी रेसिपी तुम्हाला लवकर समजेल. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. भेटूया परत एका नवीन रेसिपीसह.